नमस्कार. आज आपल्याला पांडाच्या ज्या लायब्ररीज आहे, आपण आता डेटा मॅनिप्युलेशन किंवा डेटा क्लिनिंग लास्ट सेशनमध्ये जे केलं, त्यात आपण कसं फिल्टरिंग करू शकतो, स्पेसिफिक कसं आपण डेटा रिप्लेस करू शकतो, ते बघायचं आहे. आणि त्यानंतर आपण मॅटप्लॉटलिब ही एक लायब्ररी जी आहे, जिथं आपण चार्ट्स वगैरे कसे प्लॉटिंग करू शकतो वगैरे ते बघणार आहोत. थेरोटिकली बघणार आहोत मॅटप्लॉटलिब काय आहे आणि त्यानंतर थोडंफार प्रॅक्टिकल वगैरे. तर सुरुवातीला आता आपण पांडाजमध्ये आपण कसा डेटा रीड करू शकतो, कसा फिल्टर आउट करू शकतो, ते बघणार आहोत. म्हणजे बेसिकली आपल्याला काही डेटा आपल्याकडे आहे आणि आपण आता तुम्हाला 2-3 गोष्टी आतापर्यंत क्लिअर झालेल्या पाहिजे. म्हणजे तुमच्या आतापर्यंत एवढ्या गोष्टी क्लिअर झाल्या पाहिजे. म्हणजे पायथॉनमध्ये आपण सुरुवात कुठून केली होती आणि त्या सुरुवात केल्यानंतर आपण काय काय केलं. आता हे फक्त एकदा रिवाइज करतोय. आपण पायथॉन सुरुवात केलं होतं, त्याच्यात आपण सुरुवातीला व्हेरिएबल्स घेतले होते. आता व्हेरिएबल्स म्हणजे काय, तुम्हाला एक बेसिक गोष्ट माहिती आहे की व्हेरिएबल्स मध्ये एक पर्टिक्युलर व्हेरिएबल घेऊ शकतो, एखादं कोणतंही नाव, आणि त्याला आपण काही व्हॅल्यू असाइन करतो. त्यानंतर आपण डेटा टाइप्स घेतले. आता हे डेटा टाइप्स बरेच घेतले होते: लिस्ट, सेट, ट्युपल आणि डिक्शनरी. ठीक आहे, हे घेतले. त्यानंतर आपण लायब्ररीज बघितल्या होत्या. NumPy ही एक लायब्ररी बघितली. मग NumPy मध्ये आपण कसं न्यूमेरिकल ऑपरेशन्स परफॉर्म करू शकतो, हे केले. ज्याच्यात आपण बऱ्याचशा गोष्टी बघितल्या की आपण कसं अरे बनवू शकतो, मॅट्रायसेस वगैरे क्रिएट करू शकतो वगैरे, त्याच्यात काय ऑपरेशन्स परफॉर्म करू शकतो वगैरे ते. आणि त्याच्यात कसा फरक आहे, नॉर्मल सिम्पल जो अरे असतो आणि त्याच्यात NumPyचा जो अरे असतो त्याच्यात किती कसा डिफरन्स आहे ते बघितलं. त्यानंतर आपण पांडाज ही एक लायब्ररी बघितली. आता पांडाज ही एक पॉवरफुल लायब्ररी आहे. ती आपल्याला डेटा मॅनिप्युलेशन साठी आणि डेटा क्लिनिंग साठी वगैरे या सर्व गोष्टींसाठी लागते, आणि प्रोसेसिंग वगैरे ह्या सर्व गोष्टी आहेत, त्यासाठी लागते. मग याच्यात आपण काल थोडंफार डेटा मॅनिप्युलेशन बघितलं की मिसिंग व्हॅल्यू आल्या, एम्प्टी व्हॅल्यू आल्या, तर कसं आपण त्याला डील करू शकतो वगैरे. मग डिलीट करायच्या की इम्प्युटेशन करायचं किंवा म्हणजे मॉडिफाय करायचं, ते मी सांगितलं तुम्हाला काल. याच्यात अजून आज थोड्याफार कन्सेप्ट आहे की ज्याच्यात आपण काही गोष्टी बघणार आहोत की जिथे आपल्याला फिल्टर कसा करायचा डेटा ते बघणार आहोत. आता याच्यात पांडाज मध्ये सेरीज आणि डेटा फ्रेम हे दोन महत्वाच्या गोष्टी आहेत. सेरीज म्हणजे एक सिंगल कॉलम असतो किंवा 1D अरे, एवढं लक्षात असू द्या. ह्या गोष्टी थोड्या म्हणजे तुम्हाला हे कन्सेप्ट तरी ऍटलीस्ट पाहिजे, माहिती पाहिजे. आणि इथं मल्टिपल कॉलम्स असतात, जिथं मल्टी डायमेन्शनल आपण म्हणू शकतो अरे, जिथे मल्टिपल कॉलम्स, मल्टिपल रोज वगैरे असू शकतात. तर अशा पद्धतीने हे सेरीज आणि डेटा फ्रेम ह्या दोन गोष्टी आहेत. आणि मग त्यानंतर आपण डेटा मॅनिप्युलेशन, क्लिनिंग वगैरे, प्रोसेसिंग वगैरे ह्या गोष्टी करू शकतो. तर आपण आता हा डेटा फ्रेम मध्ये घेतल्यानंतर, डेटा फ्रेम मध्ये म्हणजे जनरली आपला जो डेटा आहे तो व्यवस्थित टॅब्युलर फॉर्मॅट मध्ये ऑर्गनाइज असेल, आणि तो झाल्यानंतर त्याच्यावरती वेगवेगळे ऑपरेशन परफॉर्म करू शकतो, ते आपल्याला यायला पाहिजे. आता त्याच्यानंतर आज आपल्याला हे फिल्टरिंग वगैरे झालं की याच्या डेटा फ्रेम मध्ये आपण कसा डेटा फिल्टर करू शकतो. त्यानंतर मॅटप्लॉटलिब ही एक लायब्ररी आहे, जिथे आपल्याला मॅटप्लॉटलिब मध्ये आपण काय करतो की जेवढे जेवढे चार्ट्स वगैरे आहे किंवा लाईन चार्ट, बार चार्ट वगैरे, स्कॅटर प्लॉट वगैरे, हे सर्व प्लॉट चार्ट्स आहे ते आपल्याला प्लॉट करण्यासाठी ही मॅटप्लॉटलिब लायब्ररी लागणार आहे. तर हा बेस क्लिअर असू द्या. व्हेरिएबल्स, डेटा टाइप्स, पांडाज, NumPy ह्या ज्या सर्व गोष्टी क्लिअर पाहिजे. पांडाज खूप महत्वाचं आहे. पांडाज आणि NumPy शिवाय आपल्या बरेचसे काही प्रोग्राम्स होऊ शकत नाही. जिथं आपल्याला पांडाज मधून आपण कसं फाईल रीड करतो वगैरे, या सर्व मी तुम्हाला सांगितलेलं आहे. त्याच्यात मी तुम्हाला काही गोष्टी सांगितल्या की कसं आपण CSV फाईलचा, एक्सेलचा डेटा वगैरे रीड करू शकतो. त्यानंतर SQL कसं कनेक्ट करू शकतो, SQLचा पण आपण कशा क्वेरीज वगैरे घेऊ शकतो. आणि ते त्यानंतर आपण याच्यात अजून काही पुढचे ऑपरेशन्स आहे पांडाज मध्ये की मल्टिपल फाईल्स आल्या, मल्टिपल टेबलचा डेटा आला तर तो कसा जॉईन करायचा वगैरे, त्या पुढे बघणार आहोत. परंतु त्या अगोदर आपल्याला एक एंड टू एंड फ्लो बघणं गरजेचं आहे. त्यासाठी मी पांडाच्या बेसिक गोष्टी घेतलेल्या आहेत, जिथे आपण सिरीज आणि डेटा फ्रेम मध्ये डेटा घेतोय आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यावरती काही क्लिनिंगचे ऑपरेशन्स करतो. आणि त्यानंतर आपण हे ज्या काही गोष्टी आहे की चार्ट मध्ये कशा प्लॉट करायच्या, ते आज आपण बघणार आहोत. तर साधारणपणे आता आपल्याला हे जे कंडिशनल फॉर्मॅटिंग आहे ते करायचंय. त्यासाठी एक मी आता फाईल घेतो आणि त्याच्यात मग मी तुम्हाला सांगतो की आता कंडिशनल फॉर्मॅटिंग किंवा कंडिशनल फिल्टरिंग ऑफ द डेटा कशी करायची. म्हणजे आपल्याकडं आता हा नॉर्मल डेटा आहे.
याला मी म्हणतो कंडिशनल फिल्टरिंग डेटा. ठीक आहे. कंडिशनल फिल्टरिंग म्हणजे आता याच्यात एक सिंपल डेटा आहे ज्याला मी आता इथे प्रिंट करण्याचा प्रयत्न करतोय की एक एक डिक्शनरी आहे जिथं मी नेम, एज, बर्थ, सिटी आणि जेंडर हे एक 4 कॉलम्स घेतलेले आणि त्याच्यात मी त्याला मी डेटा फ्रेम मध्ये कन्वर्ट केलेले आहे. आता तुम्हाला ही इथं लक्षात घ्या की मी डायरेक्टली हे फॉर्म्युलेज वापरतोय pd डॉट डेटा फ्रेम डॉट फ्रॉम डिक्शनरी. फ्रॉम डिक्शनरी काय करतं की हे फंक्शन डायरेक्टली याला अज्युम करतं की दिस इज अ डिक्शनरी आणि ती डेटा फ्रेम मध्ये कन्वर्ट करायचे. याला जर सिम्प्लिफाईड मॅनर मध्ये तुम्हाला जर करायची वेळ आली की याला कसं करणार, तर एक माय डिक्शनरी म्हणून एक व्हेरिएबल घेऊ शकतात आणि त्याच्यात तुम्ही असं ही डिक्शनरी क्रिएट करू शकतात आणि त्यानंतर मग तुम्ही याला डेटा फ्रेम मध्ये कन्वर्ट करण्यासाठी तुम्ही याला df इज इक्वल टू pd डॉट डेटा फ्रेम आणि मग त्याला हे जे व्हेरिएबल आहे हे व्हेरिएबल तुम्ही इथे पास करू शकता जेणेकरून तुमचं जे काय गोष्टी आहे की आता इथे हे जे काम करतंय एका लाईन मध्ये तेच काम इथं 2 लाईन मध्ये झालेलं आहे. डिक्शनरी क्रिएट करायची आणि त्याला मग डेटा फ्रेम मध्ये कन्वर्ट करायचं. असं केलं तरी चालतंय किंवा असं केलं तरी चालतंय. जिथं 1 लाईन मध्ये पीडी मध्ये डॉट डेटा फ्रेम कन्वर्ट करायची. कशावरून करायची तर फ्रॉम डिक्शनरी. फ्रॉम डिक्शनरी म्हणजे फ्रॉम अंडरस्कोर डिक हे फंक्शन आहे ज्याला आपण ही ऍज अ डिक्शनरी पास करतोय आणि ही पास केल्यानंतर आपण ऍज अ डिक्शनरी पास केल्यानंतर आपण ती डेटा फ्रेम मध्ये कन्वर्ट करून ह्या डीएफ मध्ये स्टोअर केली जाते. तर अशा पद्धतीने पण हे करू शकतो. आता हे फक्त मी कमेंट आउट करू शकतो. मला तुम्हाला फक्त दाखवायचं होतं केलेलं आहे, परंतु तुम्ही अशा पद्धतीने हे करू शकता. ठीक आहे. तर हे केल्यानंतर आता आपल्याला असं वाटलं की याच्यात आपल्याला काही फिल्टर आउट करायचा डेटा. फिल्टर आउट करायचा डेटा म्हणजे फिल्टर आउट म्हणजे काय करायचं. आता याच्यात हा आता थोडासाच डेटा आहे, परंतु सपोज आपल्याकडे लाखोने रेकॉर्ड असले आणि आपल्याला त्याच्यातला स्पेसिफिक डेटा फिल्टर आउट करायचा आहे, तर कसं करणार. मग त्यासाठी एक कंडिशन आहे जी आपल्याला यूज करावं लागेल. आता याच्यात आपण हे जे आहे इथं आपल्याला आता इथं हे जे लिहिलेलं आहे फिल्टरिंग डेटा फ्रॉम अ डेटा फ्रेम एज ग्रेटर दॅन 40. जर याच्यात आपल्याला 40च्या वरती म्हणजे डेटा फिल्टर आउट करायचा आहे म्हणजे लेट्स से हा 4 रेकॉर्ड आहे. 4 रेकॉर्ड मध्ये जेवढे काही 40च्या एज ज्यांचं 40 आहे त्याच्यावरती जेवढे रेकॉर्ड्स आहेत तेवढे काढायचे मला. तर त्यासाठी एक डीएफ आणि डीएफ ऑफ एज इज ग्रेटर दॅन 40 हे घेऊ शकतो आपण. आता इथे हे नेमकं काय करतं हे थोडं लक्ष घ्या की हे एक व्हेरिएबल आहे, हे काही पण देऊ शकतो आपण. त्यानंतर इज इक्वल टू हे जे आहे ते ऑपरेटर आहे आणि त्याच्यात आपण काय करतो डीएफ म्हणजे एक डेटा फ्रेम बनवा, पण ती डेटा फ्रेम अशी बनवा की डीएफ ऑफ एज म्हणजे ह्या डेटा फ्रेम मध्ये जे एज हे कॉलम आहे त्याला त्याची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 40 असलेल्या रेकॉर्ड मला ह्या डीएफ मध्ये स्टोअर करून मग ते ह्या व्हेरिएबल मध्ये असाइन करा. आणि मग मी इथं काय केलेलं आहे याला फक्त प्रिंट करायचं काम केलेलं आहे किंवा मग मी इथं असं प्रिंट केलं तर फक्त आपल्याला इथं काय दिसेल की 40च्या वरती जेवढे 2 रेकॉर्ड्स आहे तेवढेच दिसतील. आता याच्यात जर तुम्हाला वाटलं की मला अजून एखादा फिल्टर करायचं फक्त लेट्स से फिमेल कॅन्डिडेट किंवा मेल कॅन्डिडेट याच्यातलं जे फिल्टरेशन असेल अजून एखादं ऍडिशनल फिल्टर करायचं आहे आपल्याला, तर मल्टिपल कंडिशन फिल्टरिंग डेटा फ्रॉम आपण इथं म्हणू शकतो मल्टिपल कॉलम फिल्टरिंग डेटा फ्रॉम डेटा फ्रेम अँड इथं मी म्हणू शकतो अँड फिमेल. ठीक आहे. आता इथं काय करायचंय आपल्याला की इथे आपल्याला मल्टिपल कंडिशन द्यायची. मल्टिपल कंडिशन देण्यासाठी फक्त काय करायचं इथे एक ब्रॅकेट द्यायचा आणि इथे एक ब्रॅकेट द्यायचा आणि एक एम्परसँड द्यायचंय आणि इथं आपण आता काय म्हणू शकतो की इथे एक ब्रॅकेट देऊन डीएफ ऑफ आता इथं जेंडर जे आहे जेंडर इज आता आपल्याला हे जे आहे इक्वल टू फिमेल असं द्यावं लागेल. आता हे साधं इक्वल टू चालत नाही. साधं इक्वल टू असाइनमेंटचं काम करतं, परंतु डबल इक्वल टू दिलं तर ते कंपॅरिझन होऊन चेक करतं. त्यासाठी आपल्याला हे द्यायचंय आणि मग हा ब्रॅकेट कम्प्लीट करायचा आहे. तर हे झाल्यानंतर आता आपण हे जे केलेलं आहे ना आता काय झालेलं आहे की आपण काय करतोय मल्टिपल कंडिशन्स म्हणजे ही एक कंडिशन्स आहे जे अँड जेंडर इज इक्वल टू फिमेल हे जे आहे हे पण द्यायचं आहे आपल्याला. तर हे दिल्यानंतर
आता इथे एक ब्रॅकेट मिसिंग झाला असेल माझा. हा, हा ब्रॅकेट एक्स्ट्रा झाला होता. तर हा, तर एवढं लक्षात असू द्या. आता हे थोडंसं ब्रेकडाऊन करतो मी फक्त तुम्हाला समजण्यासाठी की काय केलं मी इथे. तर ही एक कंडिशन आहे आणि ही एक कंडिशन. ह्या दोन कंडिशनला कंडिशन जर सॅटिस्फाय जर झाल्या म्हणजे हे तर म्हणजे त्यासाठी हे अँड ऑपरेटर आहे. मग इथं तुम्हाला वाटलं की अँडच्या ऐवजी तुम्हाला ऑर करायचं आहे, असं ऑपरेटर असेल अँड ऑर हे जे दोन ऑपरेटर आहे ते तुम्हाला माहिती असतीलच की जिथं तुम्हाला एक कंडिशन आणि दुसरी कंडिशन आणि किंवा एक कंडिशन किंवा दुसरी कंडिशन असं जेव्हा ऑर देतो तेव्हा त्याच्यातली आपली एक कंडिशन कोणतीतरी सॅटिस्फाय झाली तरी तो रिझल्ट येईल. तर आता इथं ऑर दिल्यानंतर इथे बघा सगळे आलेले. आता यातले एक जरी कंडिशन सॅटिस्फाय जर झाली ग्रेटर दॅन 40 तरी ते आलेले. परंतु ही पण फिमेल तिथे आलेलीच आहे परंतु बाकीचे पण आलेले कारण की काय ना की हे 40च्या वरती अँड जेव्हा असेल तेव्हा स्पेसिफिक दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय झाल्या तरच रेकॉर्ड रिटर्न होतात. म्हणजे 40च्या वरती आणि जेंडर इज इक्वल टू एफ एवढी दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय झाल्या तरच हे अँड ऑपरेटर म्हणजे तरच हे अँड ऑपरेटर रिझल्ट देतं. तर ह्या गोष्टी लक्षात असू द्या की आपल्याला कसं आपल्याला हे डेटा मल्टिपल कॉलम्सचं फिल्टरिंग करू शकतो. आता हे करण्यासाठी अजून आपल्याला थोडंसं आपण याच्यात आपण थोडंसं आता जरा जास्त डेटा घेऊन आपण हे ट्राय करू शकतो. तर त्यासाठी इथे एक कंडिशन आहे, एक एक्झाम्पल आहे मी आता घेतलेलं आहे. एक हे जे आहे हा मूवीचा डेटा आहे जो माझ्याकडे एक्सएलएस फाईल मध्ये आहे आणि त्याला मी डेटा फ्रेम मध्ये कन्वर्ट केलंय. आता हे काय केलेलं आहे सिंपल फाईल आहे. सेम फंक्शन मी करतोय की आपण अगोदर इथं जे केलंय कंडिशनल फॉर्मॅटिंग मध्ये इथे आपण ऍज अ डिक्शनरी म्हणून डेटा सोर्स घेतला. परंतु जेव्हा आपला सीएसव्ही फाईल किंवा एक्सएलएस फाईल असेल किंवा एसक्यूएल चा पण फाईल असू शकते. म्हणजे तुम्ही असंही करू शकता की एसक्यूएल चा जो टेबल आहे त्याला कनेक्ट करू शकतात आणि तो डेटा आपण डेटा फ्रेम मध्ये कन्वर्ट करून त्याला आपण ऍज अ डीएफ मधून स्टोअर करू शकतो आणि एवढं जर केल्यानंतर मग तुमचा असा काही स्वरूपाचा डेटा येईल. आता याच्यात तुम्हाला काय फिल्टरिंग करायचं आहे. हा भरपूर डेटा आहे तर याच्यात तुम्हाला पर्टिक्युलर ग्रेटर दॅन ही रेटिंग्स आहे ग्रेटर दॅन 6 करायची असेल तर त्यासाठी डीएफ आणि मग त्याच्यानंतर डीएफ हे वापरून IMDb स्कोर इज ग्रेटर दॅन 6 हे वापरायचं आहे. म्हणजे याच्यातला 6च्या पुढचे रेटिंग जे असलेले तेच मला डिस्प्ले करायचे. तर मग मी ते केल्यानंतर तुम्ही इथं बघा हे जे आहे की इथं हे फिल्टर आउट झालेले आहे. फक्त 6च्या पुढचे जे काही रेटिंग आहे तेवढे रेकॉर्ड आलेले आणि याच्यात पण तुम्हाला मल्टिपल कंडिशन्स फिल्टर आउट करायचे आहे. तर तुम्ही अशा पद्धतीने ही एक कंडिशन देऊ शकतात आणि त्याच्यानंतर लेट्स से कंट्री इज इक्वल टू USA ही देऊ शकतात आणि त्यानंतर तुमचा हा जो रिझल्ट आहे तो अशा पद्धतीने इथे डिस्प्ले होईल. जिथे तुम्हाला फक्त USA कंट्री जातं. इथे वरती बघा इथे एक एक्स्ट्रा कंट्री चायनाची कंट्री पण होती परंतु इथे तुम्हाला ती दिसणार नाही कारण की काय झालेलं आहे फक्त ते इथे हा फिल्टर अप्लाय केले गेलेला आहे. तर अशा पद्धतीने आपण हे डेटा कंडिशनल फिल्टरिंग वगैरे करू शकतो. आता याच्यात काल मी जे तुम्हाला क्लिनिंग सांगितलं होतं की काल एक प्रश्न पण विचारला होता तुम्ही कोणतरी की ज्याच्यात आपल्याला आता मी तुम्हाला काल हे गोष्टी सांगितल्या की नल व्हॅल्यू जर असले तर त्याला कसं आपण रिप्लेस करू शकतो आणि त्याचं कसं आपण नलच्या जागी आपण 0 टाकू शकतो किंवा काही स्पेसिफिक व्हॅल्यू टाकू शकतो जसं मी इथे केलं होतं. मग त्यासाठी फिल येणे ड्रॉप येणे वगैरे हे फंक्शन आपण यूज करून ते केले होते. तर त्याच्यात एक असा प्रश्न होता की पर्टिक्युलर व्हॅल्यू सपोज इथं पर्टिक्युलर याच्यात आहे इथे हा जो हे जे रेकॉर्ड आहे याच्यासाठी फक्त मला इथं काही लोकेशन अपडेट करायचे तर ते कसं करणार. त्यासाठी हे जे डीएफ डॉट लोकेशन जे आहे हे फिल्टरिंग करू शकतो आपण. आता इथं बघा हे एक LOC काय करतं लोकेशन म्हणजे त्याचं पर्टिक्युलर लोकेशन फाइंड आउट करून LOC म्हणजे आता इथे एक फंक्शन मी घेतलं होतं तुम्हाला मी दाखवतो ते LOC म्हणजे काय.
त्याच्या अगोदर मी तुम्हाला हे एक एक्झाम्पल मला एक्सप्लेन करायचंय. तर साधारणपणे हा एक डेटा आहे, ठीक आहे. तर इथं काही रेकॉर्ड्स आहे असे, ठीक आहे. तर आता हे सिंपल फिल्टरिंग तुम्हाला कळालं की सिंपल फिल्टरिंग मध्ये मी दोन कॉलम, एक कॉलम पर्टिक्युलर फिल्टर कंडिशन वापरून हे ऑपरेटर जे आहे तिथं आपण चेंज करून कोणताही फिल्टर कंडिशन आपण करू शकतो. परंतु जर आपल्याला याला मल्टिपल फिल्टर कंडिशन करायचे असेल किंवा अजून काही ऑपरेशन्स करता येतात का, त्यासाठी आता हा एक डेटा सेट घेतलेला आहे, डिक्शनरी घेतली, त्याच्यात मी एक 4 रेकॉर्ड्स आहे आणि याच्यात आता काय करतोय मी, आता एज इज ग्रेटर दॅन 40 हे केलेलंच आहे. परंतु मला याच्यात आता थोडं फिल्टरेशन करायचंय. म्हणजे हे जे आहे हे तर करायचं आहे मला. डीएफ एज इज, आता हे तुम्हाला इथपर्यंत तर कळालं की दोन कंडिशन आपण असे देऊ शकतो एम्परसँड देऊन, आणि मग त्यानंतर इथं एक कंडिशन आणि इथे एक कंडिशन, अशा दोन कंडिशन देऊन आपण तो डेटा इथं प्रिंट करू शकतो. तर असा म्हणजे ह्या कंडिशन. आता हेच काम आपण एलओसी म्हणून एक फंक्शन आहे डेटा फ्रेमचं. एलओसी काय करतं, लोकेशन, म्हणजे ते काय करतं की त्याच्यात पण आपण असं प्रिंट हे जे आहे ते प्रिंट करू शकतो. म्हणजे हे जे काम करत आहे इथं, तेच काम जवळपास इथं आपल्याला त्या पर्टिक्युलर याच्यात आपण करू शकतो. इथं पण मल्टिपल कंडिशन देऊ शकतो. तर एलओसी म्हणून एक आहे जे आपण फंक्शन यूज करू शकतो आणि त्याच्यात पर्टिक्युलर नेम इज इक्वल टू दिस व्हॅल्यू, ठीक आहे. हे कम्पेअर करून आपण पर्टिक्युलर हे व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू शकतो. सिमिलर फंक्शन म्हणजे हे जे आपण इथं काम करतोय तेच काम आपण इथे पण करू शकतो. आता तुम्हाला परत मी दाखवतो इथं. जर याला मी असं म्हटलं LOC2, ठीक आहे, LOC2 म्हणतो मी, आणि हे एज जे आहे तर एज इज ग्रेटर दॅन 40. आता इथं कसे आलेले इथं जे आहे इथं प्रिंट केलेले मी किती आहे, 2 रेकॉर्ड्स आलेले. सेम सर कंडिशन मी इथं प्रिंट केली. हे काढून टाकायचंय, ठीक आहे. तर हे जे आहे LOC DF ऑफ एज इज ग्रेटर दॅन 40, त्याचा रिझल्ट आलेला आहे, हा इथं आलेला आहे 2 रेकॉर्डचा, ठीक आहे, 1 आणि 3 चा. म्हणजे हे सेम, म्हणजे हे जे काम करतंय आपण इथं जसं लिहितो तेच आपण ह्या फंक्शनने पण अचीव करू शकतो. df डॉट LOC आणि मग त्याच्यानंतर त्याची व्हॅल्यू देऊन आपण कंडिशन देऊन आपण त्याचं डिस्प्ले करू शकतो. आता हेच करण्यासाठी आपण अजून काय काय करू शकतो. आता इथे एक नवीन कॉलम आपण क्रिएट करू शकतो, डीएफ ऑफ एज कॅटेगरी आणि ओव्हर 30. जर एज कॅटेगरी म्हणून आपण एक कॉलम करणार आहे आणि त्याच्यात पण आपण डीएफ डॉट LOC डीएफ ऑफ एज इज लेस दॅन 30 असेल तर एज कॅटेगरी जी काय आहे ती इथे डिस्प्ले करा, विच इज इक्वल टू अंडर 30. म्हणजे याला जर आपण हे जे आहे याला जर प्रिंट केलं तर बघा आता इथं काय उत्तर येतंय. म्हणजे एक अगोदरचा जो आहे तो अगोदरचा जो कॉलम आहे तो बघा, इथं डीएफ काय आपले किती कॉलम आहे. तर आता आपला हा एज कॅटेगरी नव्हता, आता आपण ऍक्च्युली मॉडिफाय केला म्हणून तो डिस्प्ले होतो इथं. परंतु सुरुवातीला आपला हा एज कॅटेगरी हा कॉलम नाही, म्हणजे मी आपण जेव्हा क्रिएट करतो तेव्हा फक्त 4च कॉलम होते, नेम, एज, बर्थ, सिटी आणि जेंडर. परंतु आपल्याला अजून एक ऍडिशनल कॉलम करायचा आहे, पण तो पण फिल्टर कंडिशन वरून, म्हणजे कंडिशनल फॉर्मॅटिंग वगैरे ज्या टाईपचं असतं त्या टाईपचं. तर ते करण्यासाठी आपण एक नवीन कॉलम क्रिएट केला इथं, त्याला मी म्हटलं ओव्हर 30. आणि याच्यात पण मग डीएफ डॉट लोकेशन हे फंक्शन वापरून डीएफ ऑफ एज इज लेस दॅन 30 जर असेल तर त्याची एज कॅटेगरी काय करायचंय, अंडर 30 असं डिस्प्ले करायचंय. मग बघा इथे अंडर 30 आलेले, अदरवाइज इट इज ओव्हर 30, ठीक आहे. तर अशा पद्धतीने हे करू शकतो. आणि याच्यात मग इथं आपण आता याला थोडंसं मॉडिफाय करून थोडंसं अजून चेंजेस केले तर एक नंपायचे इम्पोर्ट नंपाय NP घेतलंय आणि कंडिशन्स इज इक्वल टू जर डीएफ ऑफ एज इज लेस दॅन 20 असेल आणि डीएफ ऑफ एज
इज ग्रेटर दॅन 20, लेस दॅन 40 अशा कंडिशन्स आपण फक्त क्रिएट करून घेतलेल्या इथं, म्हणजे एक एक कंडिशन्स. आणि म्हणजे 20 ते 40, 40 ते 59 आणि 60च्या वरती. मग याच्यात आपण काय म्हणणार आहे, ह्या कंडिशन झाल्या आणि ह्या व्हॅल्यू झाल्या. लेस दॅन 20 इयर्स ओल्ड, 20 to 39 इयर ओल्ड ह्या आपण डिस्प्ले करतोय. आणि इथं काय करायचंय, फक्त आपल्याला इथं आपल्याला प्रिंट करायचंय. आता हा एज ग्रुपचा नवीन कॉलम आपण क्रिएट केलेला आहे. आणि हे फक्त काय केलंय आपण, एक नवीन कॉलम क्रिएट केलाय जिथं आपण जिथं जिथं 20च्या खाली जे असेल, आता हे चेक करतोय आपण, ह्या एजच्या या कॉलमला 20च्या खाली जर असेल तर आपण त्याला काय म्हणतोय की लेस दॅन 20 इयर्स ओल्ड. 20 ते 39 असतील तर ते 20 to 39 इयर ओल्ड असे एज ग्रुपिंग जे करायचं असेल त्यावेळेस आपण असे ह्या पण कंडिशन्स यूज करू शकतो. आणि शेवटी फक्त हे यूज केलेलं आहे np डॉट सिलेक्ट. np डॉट सिलेक्ट काय करतं, फक्त जी कंडिशन्स आहे ती कंडिशन चेक करून त्याच्या व्हॅल्यूज हे प्रॉपरली असाइन करतं. आणि हा एज ग्रुप आपला जो आहे तो कॉलम क्रिएट होतोय. तर अशा पद्धतीने मल्टिपल कॉलम फिल्टर कंडिशननी पण आपण नवीन कॉलम क्रिएट करू शकतो आणि डेटा फिल्टरेशन करू शकतो. तर ह्या गोष्टी तुम्ही ट्राय करून बघा, म्हणजे थोडंसं प्रॅक्टिकल केलं तर तुम्हाला ह्या गोष्टी समजतील की कसं फिल्टर आउट करायचं. डेटा डिक्शनरी असेल त्याच्यात आपण कसं डेटा फिल्टर आउट करू शकतो वगैरे. आणि ते डेटा फिल्टर आउट झाल्यानंतर आपण त्याला कशा पद्धतीने नवीन कॉलम मध्ये पण ऍड करू शकतो, नवीन ग्रुप क्रिएट करू शकतो. जसं इथे अंडर 30, ओव्हर 30 वगैरे असं केलेलं आहे ते. आणि शेवटी आपण जे केलं की इथे आपण पर्टिक्युलर याने की एज ग्रुप डिसाइड केला. तर हे असे जे आहे ना कॅल्क्युलेटेड कॉलम्स आपल्याला डेटा अनालिसिस करताना लागतात आपल्याला, डेटा प्रोसेसिंग वगैरे जेव्हा आहे आपण करतो तेव्हा. तर त्यावेळेस आपण हे यूज करतो. आणि त्यानंतर आता हा LOC जो आहे, LOC फंक्शन जे आहे ते तुम्हाला समज असेल नेमकं काय करतं. आणि मग तेच LOC फंक्शन आपण इथं यूज केलेलं आहे जिथं नेम इज इक्वल टू राजेश जर असेल. ठीक आहे, आता इथं आपल्याला काय करायचं आहे, ह्या NAN च्या जागी आपल्याला पुणे हे लोकेशन सेटअप करायचंय. मग त्यासाठी आपण काय करतोय, df डॉट लोकेशन ऑफ df नेम इज इक्वल टू राजेश जर असेल तर ते लोकेशन ही जी कॉलम आहे लोकेशन कॉलम त्याला आपण काय करतोय, पुणे हे सेट करतो. आणि मग त्याला इथं प्रिंट करण्याचा प्रयत्न करतो. आणि आता इथे हे मला पूर्ण करावं लागेल इथे. तर इथे बघा तुम्ही, आता हे df लोकेशन df नेम हे पुणे सेट झालेलं आहे. ऑलरेडी काय होतं NAN होतं इथं, तर हे पर्टिक्युलर राजेश या व्हेरिएबलच्या ठिकाणी व्हॅल्यूच्या ठिकाणी फक्त पुणे हे सेट झालेलं आहे. तर अशा पद्धतीने आपण करू शकतो. फिल NA वगैरे जे मी काल सांगितलं तुम्हाला, फिल NA वगैरे काय करतात की जिथं जिथं NA असतं डायरेक्टली व्हॅल्यू आपण असाइन करू शकतो. हा स्वप्न बोला. नाही, मग त्यावेळेस आपल्याला काही अजून एखादा कॉलम चेक करावा लागेल. असं नाही करता येणार डायरेक्टली आपण की मग मग त्यावेळेस आपल्याला सिनॅरिओ कन्सिडर करावं लागतील की राजेश तर आहे जे, परंतु त्याच्यातही दुसरा कोणता तरी एखादा मे बी एज कॉलम आहे की दुसरा अजून कोणता कॉलम आहे की जिथं डिफरन्शिएट होऊ शकतं. त्यासाठी आपल्याला काही गाईडलाईन्स असतील, त्या गाईडलाईन्स यूज करून आपण तशा कंडिशन फिल्टरिंग यूज करू शकतो. तर त्यासाठी म्हणजे जेव्हा डुप्लिकेट रेकॉर्ड्स असतील त्यावेळेस आपल्याला दुसरा कोणता तरी कंडिशन आपल्याला कन्सिडर करावं लागेल. विदाऊट एकाने नाही होणार, म्हणजे एकाच व्हॅल्यू वरती ते अपडेट होऊ शकत नाही, किंवा मग ते दोन्ही व्हॅल्यूला अपडेट होऊन जाईल जिथे डुप्लिकेट असेल तिथे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने ह्या गोष्टी आहेत. आतापर्यंत आपण पांडाज मध्ये ज्या गोष्टी बघितल्या, क्लिनिंग, थोडंफार डेटा फिल्टरिंग वगैरे, सेरीज आणि डेटा फ्रेम, ह्या गोष्टी महत्वाच्या आहे. आतापर्यंत तुम्हाला ह्या गोष्टी यायला पाहिजे. तुम्हाला जेवढं आपण घेतोय तेवढं तुम्ही प्रॅक्टिस करा. नेमकं प्रॅक्टिस केल्याशिवाय होणार नाही, कारण पुढे बऱ्याच गोष्टी आहे की ज्या मग तुम्हाला परत जास्त होतील. आणि मॅट प्लॉट लिब वगैरे जेव्हा चालू होते तेव्हा त्याच्यात भरपूर काही गोष्टी आपल्याला कराव्या लागतात. मग त्यावेळेस तुम्हाला ऍटलिस्ट पांडाज आणि नमपाय आतापर्यंत यायला पाहिजे की याच्यात तुम्ही पांडाज मध्ये काय काय करू शकता. मग एखादी डिक्शनरी क्रिएट केली,
तर तिला डेटा फ्रेम मध्ये कसं कन्वर्ट करायचं हे आलं पाहिजे तुम्हाला. डेटा फ्रेम मध्ये कन्वर्ट केल्यानंतर त्याच्यावरती काय काय ऑपरेशन्स करू शकतो ते तुम्ही थोडं एक्सप्लोर करू शकता. बरेचसे ऑपरेशन्स आहे की जे तुम्ही करू शकतात. आणि त्यासाठी तुम्हाला हे जे आहे की आपल्याला पांडाज मध्ये काय काय डेटा फिल्टरिंग, डेटा क्लिनिंग वगैरे, डेटा मॅनिप्युलेशन आहे, या सर्व गोष्टी यायला पाहिजे. ठीक आहे. आता हे झालं जवळपास पांडाचं बऱ्याचशा गोष्टी आपण कव्हर केलेल्या आहेत. पांडाज मध्ये थोडंसं ऍडव्हान्स आलेलं आहे. आता पांडाज एक AI म्हणून आलेलं आहे टूल, पांडाज AI म्हणून, की जे ऍक्च्युली ऍडव्हान्स आहे. म्हणजे जर तुम्हाला मी म्हणजे जिथे आपण काही मी आता तुम्हाला दाखवतो पांडाज AI काय ऍक्च्युली ते अवेलेबल नाही अजून पांडाज AI, परंतु इट्स अ कॉन्व्हर्सेशनल डेटा अनालिसिस, ओपन सोर्स खूप पाहिले. त्याच्यात काय होतं ना की इथं डायरेक्टली आपण इंग्लिश भाषेत आपण एखादा प्रश्न विचारला तर त्याचा कोड, त्याचा डायरेक्ट रिझल्ट आहे ना तो येतो आणि त्याचा कोड बघा इथं ऑटोमॅटिक इथं जनरेट होतो. आता इथं बघा थोडस हे केलेलं आहे, प्लॉट अ चार्ट ऑफ द डेटा ऑफ द टेस्ला स्टॉक ओव्हर टाइम, असं जर म्हटलं तर इमिजिएटली असा चार्ट डिस्प्ले होतो आणि त्याचा कोड जर बघितला तर असा कोड आहे तो होतो. तर याच्यासाठी थोडस जे डॉक्युमेंटेशन वगैरे आहे ना, आता हे अजून अवेलेबल नाही परंतु याचं डॉक्युमेंटेशन बघूया. थोडस तुम्हाला ओव्हरव्ह्यू देतो जिथं आपल्याला नेमकं काय होतं. आता इथे बघा, आता आपण जे करतोय ना आतापर्यंत तेच करतात. डेटा फ्रेम आहे बघा, ही डेटा फ्रेम आहे ज्याच्यात कंट्री आणि जीडीपीचा जो डेटा आहे तो घेतलेला आहे. आणि आता याच्यात हे सगळं हे सोडून द्या तुम्ही टोकन वगैरे क्रिएट केलेले. तर इथं फक्त एक df डॉट चार्ट म्हणून फंक्शन आहे आणि त्याच्यात आपण इथं एक नॅचरल लँग्वेज मध्ये क्वेश्चन विचारलाय, विच आर द कंट्रीज विथ जीडीपी ग्रेटर दॅन हा पर्टिक्युलर नंबर. मग त्याचं आउटपुट लगेच येतं बघा इथं असं. आता हे काय केलं इंटरनली पांडाजने, आता हे आता आपल्याला याच्यासाठी काही कोड लिहावा लागला असता की याच्यात आपल्याला 30,000 म्हणजे मी आता जसं फिल्टरिंग सांगितलं ना तसं फिल्टर करण्यासाठी. परंतु याच्यात थोडस यांनी काय केलेलं आहे की डायरेक्टली आपण एक प्लेन इंग्लिश लँग्वेज मध्ये क्वेश्चन विचारला, त्याचं रेडीमेड आन्सर आहे ते खाली डिस्प्ले होऊ शकतं. तर ते आहे. आता याच्यात थोडस ओपन इन कोलॅब जर केलं, ट्राय पांडाज इन कोलॅब, नाही माहित नाही हे वर्क होतंय की नाही वगैरे, ट्राय करू शकतो, बघूया. याला मी ऍक्च्युली पांडाज आता हे इन्स्टॉल, पांडाज आहे माझ्या सिस्टम वरती इन्स्टॉल नाही झालं, मगाशी मी ट्राय करत होतो तर ते झालं नाही. आता हा एक हे बघा, आता इथं जीडीपी दिलेला आहे कंट्रीज आणि याच्यात आपण टोकन वगैरे क्रिएट करून रिटर्न टॉप 5 कंट्रीज असं दिलेलं आहे. याला मी म्हटलं टॉप 3 फक्त रन करा. बाय जीडीपी, आता हे माहित नाही होत आहे, ते पाच पाच आहे पण मी 3 डिस्प्ले करायला सांगितले, बघूया ते होत आहे का. ठीक आहे, हे होत नाही कारण की माझ्याकडे हे इन्स्टॉल झालं नसेल. अंदाज ते आहे माहित नाही. तर पेवर सोर्स होतं, ठीक आहे. म्हणजे माझ्यामध्ये पी एरर आला काहीतरी, ठीक आहे. हे झालेलं नाही, परंतु सांगायचं तुम्हाला फक्त इथं पॉइंट असा आहे की पांडाज AI म्हणून जे आहे ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स नॅचरल लँग्वेज मध्ये आपण काही क्वेश्चन्स पुट करू शकतो आणि त्यानुसार आपण ह्या गोष्टी डायरेक्टली विचारून जे पायथॉन आहे ना ते आपल्याला डायरेक्टली आन्सर देऊ शकतो. तर त्यासाठी पांडाज AI आहे, थोडस टाइम लागेल याला, अजून ते पूर्ण म्हणजे मॅच्युअर नाही आहे ते टूल की ज्याच्यात सर्व गोष्टी होऊ शकतील, परंतु त्याला थोडा टाइम लागू शकतो. परंतु तुम्हाला ह्या गोष्टी करता आल्या पाहिजे आतापर्यंत, की जिथं आपण हे पांडाचे कसा डेटा घेऊ शकतो. एक्सेल मध्ये पण घेतलेला आहे मी बघा, एक्सेलचा डेटा घेतलाय तो डेटा फ्रेम मध्ये घेतला, मग त्याच्यात आपण फिल्टर आउट वगैरे करू शकतो वगैरे. ह्या सर्व गोष्टी तुम्हाला आतापर्यंत यायला पाहिजे. मी आज तुम्हाला काही एक्सरसाइज देणार आहे, ज्या एक्सरसाइज तुम्हाला करायच्या आहे पांडाज मध्ये आणि त्या नक्की करा. म्हणजे एक्सरसाइज केल्याशिवाय तुम्हाला काय प्रॉब्लेम येतात ते कळणार नाही आणि पायथॉन तुम्हाला समजणार नाही. ठीक आहे. आता आपल्याला
टाइम आहे आज आपल्याकडे. तर मॅटप्लॉटलिबचं थेरॉटिकल ज्या कन्सेप्ट आहे त्या आपण आज बघूया. तर व्हिज्युअलायझेशन अँड एक्सप्लोरेटरी डेटा अनालिसिस, EDA म्हणून एक कन्सेप्ट असते, एक्सप्लोरेटरी डेटा अनालिसिस, जिथं आपल्याला बराचसा डेटा जे आहे ते एक्सप्लोर करावा लागतो आणि त्याच्यावरती काही अनालिसिस ऑपरेशन परफॉर्म करून शेवटी व्हिज्युअलायझेशन वगैरे करावं लागतं. तर ह्या सर्व गोष्टी करण्यासाठी पायथॉन मध्ये काय गोष्टी आहे आणि कसं करू शकतो, जसं की पॉवर बीआय मध्ये आपल्या ज्या सर्व गोष्टी आहेत त्या पॉवर बीआय मध्ये आपण कसं डेटा घेतो वगैरे आणि व्हिज्युअलाइज वगैरे करू शकतो. तर सिमिलर गोष्टी आपण याच्यात करणार आहोत, जिथं आपल्याला मॅटप्लॉटलिब म्हणून एक लायब्ररी आहे, त्यानंतर पायप्लॉट त्याचा सबसेट आहे, सब क्लास म्हणता येईल. त्याच्यानंतर ऑब्जेक्ट ओरिएंटेड इंटरफेसेस, इंटरफेसेस म्हणजे रेडीमेड फंक्शन्स काय काय अवेलेबल आहे, जिथं आपल्याला लाईन चार्ट, स्कॅटर चार्ट, स्कॅटर प्लॉट वगैरे हे जे चार्ट्स आहे ते कसे प्लॉट करता येईल. आणि सीबॉर्न एक लायब्ररी आहे ती आहे. आणि मग नंतर आपण EDA विथ सीबॉर्न आणि पांडा, एक्सप्लोरेटरी डेटा अनालिसिस विथ सीबॉर्न आणि पांडा हे कसं करायचं ते बघू आपण नंतर. EDA ही जी कन्सेप्ट आहे ना, की ते तुम्हाला बऱ्याच वेळा इंटरव्ह्यू मध्ये वगैरे विचारतील की एक्सप्लोरेटरी डेटा अनालिसिस म्हणजे काय आणि तुम्ही काय केलेलं आहे का. तर तुम्ही त्यावेळेस तुम्हाला एखादा एक्झाम्पल रेडी ठेवायचं आहे आणि ते एक्सप्लेन करता आला पाहिजे. एखादा तरी प्रोजेक्ट तुम्ही एक्सप्लोरेटरी डेटा अनालिसिस म्हणून करायला पाहिजे, जिथे तुम्ही ते जर केलं तर तुम्ही सर्व गोष्टी बऱ्याचशा क्लिअर होतात. एंड टू एंड पायथॉन जे आहे ते समजतं. त्याच्यात तुम्हाला नमपाय, त्याच्यानंतर पांडाज, मॅटप्लॉटलिब, पायप्लॉट वगैरे या सर्व लायब्ररीचा यूज होतो. सीबॉर्न पण यूज होतं. आणि जेणेकरून एवढं झाल्यानंतर तुम्हाला बरंचसं पायथॉनच्या ज्या कन्सेप्ट आहे ना त्या क्लिअर होतात. तर मॅटप्लॉटलिब काय? मॅटप्लॉटलिब इज अ प्लॉटिंग लायब्ररी दॅट प्रोड्युसेस पब्लिकेशन क्वालिटी फिगर्स इन व्हरायटी ऑफ फॉर्मॅट्स अँड इंटरॅक्टिव्ह एन्व्हायरमेंट्स. आता जे काय आहे ते की आता सध्या आपण फक्त प्रोग्राम्स लिहितोय पायथॉन मध्ये, परंतु त्याचे व्हिज्युअलायझेशनच्या स्वरूपात जे चार्ट्स वगैरे आहे ना ते बनवायचे जर असतील तर त्यासाठी काहीतरी टूल पाहिजे ना. जसं पॉवर बीआय मध्ये टूल आहे की व्हिज्युअल्स दिलेले आहे त्यांनी, रेडीमेड व्हिज्युअल्स दिलेले, आपण ड्रॅग करतो आणि त्याच्यात मग डेटा आपण प्लॉट करतो. तर इथंच पण मॅटप्लॉटलिब पण तसंच सिमिलर आहे, जिथं रेडीमेड प्लॉटिंग केलेले चार्ट्स वगैरे अवेलेबल आहे, आपल्याला फक्त त्याचा डेटा त्याला प्रोव्हाइड करायचा आहे. मग त्यासाठी एक matplotlib.org म्हणून एक वेबसाईट आहे, जिथे तुम्हाला ह्या सर्व गोष्टी आहेत. मॅटप्लॉटलिब ही एक वेबसाईट आहे जिथे तुम्हाला मॅटप्लॉटलिब काय, मग त्याच्यात प्लॉट टाईप, युजर गाईड, ट्युटोरियल्स, एक्झाम्पल्स वगैरे सर्व झाले आहे, सर्व दिलं आहे. मॅटप्लॉटलिब इज अ कॉम्प्रेसिव्ह लायब्ररी फॉर क्रिएटिंग स्टॅटिक, ॲनिमेटेड अँड इंटरॅक्टिव्ह व्हिज्युअलायझेशन्स इन पायथॉन. म्हणजे स्टॅटिक म्हणजे एकदम साधे चार्ट्स, ॲनिमेटेड म्हणजे थोडंसं व्हिज्युअलायझेशन असलेले, आणि इंटरॅक्टिव्ह व्हिज्युअलायझेशन म्हणजे ज्याच्यात आपण इंटरॅक्ट करू शकतो, हायरार्किकल चार्ट वगैरे बनवू शकतो, त्या सर्व गोष्टी आहेत. आणि इथं जर बघितलं तुम्ही तर इथं तुम्हाला सर्व गोष्टी अवेलेबल आहेत की गेटिंग स्टार्टेड का, कुठून स्टार्ट करते, एक्झाम्पल काय, रेफरन्स काय, चीट शीट दिलेले आहे. तर हे चीट शीट वगैरे काय त्या मी इथं ओपन केल्या होत्या, तुम्हाला दाखवतो. चीट शीट मध्ये थोडंसं त्यांनी दिलेलं आहे क्विक स्टार्ट, म्हणजे तुम्हाला एक सॅम्पल हा प्रोग्राम तुम्ही घेऊ शकतात आणि याला शो करू शकता, तर असं काहीतरी डिस्प्ले होऊ शकतं वगैरे. इथे बघा बेसिक प्लॉट कोणते कोणते, प्लॉट, स्कॅटर, बार चार्ट वगैरे, आणि कसे आहे त्याला कोणते कोणते पॅरामीटर्स किंवा सिंटॅक्स काय त्या सर्व दिलेले. आता हे थोडंसं कॉम्प्लिकेटेड वाटू शकतं, परंतु हे फक्त ऍज अ रेफरन्स पॉइंट करून कन्सिडर करू शकतात की कोणते कोणते प्लॉट्स आहे, ऍडव्हान्स प्लॉट्स कोणते. आणि त्याच्यानंतर इथे जे आहे की कलर नेम्स वगैरे हे सर्व गोष्टी आहेत. थोडीशी इथं राईट साईडला रिसाइज करायचे असेल फिगर, सेव्ह करायचे असेल फिगर, तर कोणता कोड आहे ते इथं सिंटॅक्स दिलेले आहे. ते आपण प्रॅक्टिकली घेऊया, थोडे थोडे जेवढं जेवढं शक्य होईल तेवढं घेऊया, परंतु ऍज अ रेफरन्स पॉईंट म्हणून तुम्ही ही चीट शीट वापरू शकता. याच्यात डॉक्युमेंटेशन जे आहे ते डॉक्युमेंटेशन मध्ये पण आहे, तुम्हाला कसं इन्स्टॉल करायचंय. PIP इन्स्टॉल मॅटप्लॉटलिब ही तुमच्या ज्युपिटर नोटबुक वरती किंवा कमांड प्रॉम्प्ट वरती रन करा, जेणेकरून तुमच्याकडे होईल. जर ॲनाकोंडा असेल तर तुम्हाला कोंडा इन्स्टॉल ही कमांड द्यावं लागेल आणि तिथं तुम्हाला मग ते इन्स्टॉल होईल. जर अदर असेल, आता अदर म्हणजे वेगवेगळे जे थर्ड पार्टी जे सॉफ्टवेअर्स आहे किंवा जे IDE आहे ते तुम्ही यूज करू शकता. त्याची कम्युनिटी आहे, बरेचसे इन्फॉर्मेशन आहे इथं. आता त्याचे डॉक्युमेंटेशन वगैरे जे आहे, आता इथे डॉक्युमेंटेशन मध्ये मॅटप्लॉटलिब मध्ये नेमकं काय आहे, आता ह्या सर्व गोष्टी खूप जास्त वाटतील तरी हरकत नाही. आपण हळूहळू या गोष्टी घेणार आहे, जेणेकरून तुम्हाला ह्या गोष्टी समजतील आणि त्यानंतर कसं सुरुवात करायची, कुठून सुरुवात करायची, काय काय कंपोनंट आहेत ते समजून घेऊया.
आणि तुम्ही इथे पण जेवढ्या गोष्टी आहेत ते स्वतःहून थोडं एक्सप्लोर करा, म्हणजे तुम्हाला हे मॅटप्लॉटलिब थोडेसे समजेल. तर ही एक वेबसाईट आहे जी आपली फर्स्ट पॉइंट ऑफ लर्निंग पाहिजे. एक सिंपल एक्झाम्पल मी आता तुम्हाला एक्सप्लेन करतो. आता हे इम्पोर्ट मॅटप्लॉटलिब ॲज एमपीएल, जसं आपण इम्पोर्ट पांडास ॲज पीडी करत होतो, तसंच आपल्याला इम्पोर्ट करावं लागतं मॅटप्लॉटलिब. त्याच्याशिवाय आपण आपल्या प्रोग्राम मध्ये यूज करू शकत नाही. मग इम्पोर्ट मॅटप्लॉटलिब ॲज एमपीएल ही एक कमांड लिहायची. त्याच्यानंतर इम्पोर्ट मॅटप्लॉटलिब डॉट पायप्लॉट ॲज पीएलटी, म्हणजे हे एक व्हेरिएबल आहे. तर मॅटप्लॉटलिब मध्ये सब क्लास म्हणू शकतो आपण, की ज्याच्यात पायप्लॉट आहे. मग त्याच्यात वेगवेगळे ऑप्शन्स आहेत, त्याला यूज करायचं आहे, आपल्याला प्लॉटिंग साठी लागतात. आणि नंपाय ही आपली एक नॉर्मल नंपाय लायब्ररी आपण यूज करतो. आणि फिगर कॉमा एक्स, आता इथं लिहिलेलं आहे फिगर कॉमा एक्स म्हणजे काय, हे व्हेरिएबल आहे, इज इक्वल टू प्लॉट डॉट सब प्लॉट. आता हे काय, एक नॉर्मल एम्प्टी फ्रेम फिगर क्रिएट करण्याचं काम करतं, जिथं एक्स आणि वाय ऍक्सिस असू शकतो. आणि मग त्याच्यात प्लॉट काय करायचंय, एक्स डॉट प्लॉट म्हणजे ऍक्सिस वरती काय प्लॉट करायचं, इथे एक्स ऍक्सिस वर 1 2 3 4 आणि इथे वाय ऍक्सिस वर 1 4 2 3 हे करायचंय, हे प्लॉट करायचंय. आणि त्याच्यानंतर तुमचा असा डेटा येईल. इथं बघा तुम्ही, एक्स ऍक्सिस वर 1 2 3 4 आहे आणि 1 4 2 3 हे वाय ऍक्सिस वर केले 1 4 2 आणि 3, असं जर प्लॉट करून नॉर्मल लाईन चार्ट प्लॉट झालेला आहे आपला हा. तर हे असं प्रिंट करू शकतो. हे सिंपल एक्झाम्पल आहे. याच्यात बरेचसे ऑप्शन्स आहे की लिजंड कशी ऍड करायची, त्याची फॉर्मॅटिंग, लाईनचा कलर वगैरे, बॅकग्राऊंड कलर, लेबल्स वगैरे, ह्या सर्व गोष्टी आपण करू शकतो. आणि त्या पुढे पुढे जसे जसे जाऊया आपण, जशी जशी रिक्वायरमेंट असेल तसे आपण करू शकतो. याच्यात पार्ट्स ऑफ फिगर म्हणून काय असतात, ही जी फिगर्स आहे, ही जी फिगर आहे ही जी फिगर आहे, ह्या फिगर मध्ये आपण लाईन चार्ट केला, हा चौकोन जो आहे तो एक इट्स काइंड ऑफ अ फिगर. त्या फिगर मध्ये कोणते कोणते कंपोनंट्स येतात, त्यासाठी आपल्याला फिगर, ऍक्सिस आणि आर्टिस्ट. आता जेव्हा आपण हा कोड लिहिला, फिगर इज इक्वल टू प्लॉट डॉट फिगर, ही एक एम्प्टी फिगर तयार होते. त्यानंतर फिगर विथ अ सिंगल ऍक्सिस, इथं प्लॉट डॉट सब प्लॉट्स, इथं एक्स ऍक्सिस केला. आणि इथं 2 बाय 2 ची ग्रीड आपण तयार केली इथं सब प्लॉट्स मध्ये. आणि शेवटी आपण इथं थोडंफार कलरिंग वगैरे केलेलं आहे, राईट टॉप आणि राईट बॉटम. आता हे काय नेमकं आपण प्रॅक्टिकली पुढे बघूया. परंतु ह्या ज्या गोष्टी आहे की इथं तुम्हाला फिगर म्हणजे काय की आपली पूर्ण प्लॉट, ऍक्सेस म्हणजे काय की सगळे कॉम्पोनंट्स, ऍक्सिस, त्याच्यानंतर प्लॉटचा एरिया, लेबल्स, त्याचा डेटा, हे सर्व गोष्टी. ऍक्सिस म्हणजे एक्स आणि वाय ऍक्सिस, आर्टिस्ट म्हणजे त्याचा ऍक्च्युअल कॉस्मेटिक गोष्टी, की कलर वगैरे, बॉर्डर वगैरे, लिजन्स वगैरे, अशा गोष्टी आहेत त्या आर्टिस्ट मध्ये येतात. आता इथं बघा, हे एक चार्ट मी इथं तुम्हाला, वाय ऍक्सिस, एक्स ऍक्सिस हा पूर्ण ऍक्सिस आहे, हे जो आहे हा त्याला ऍक्सिस किंवा सब प्लॉट म्हणतात. आणि त्याच्यात मग बाकीच्या गोष्टी आहे की आपल्याला ह्या सर्व गोष्टी करताना तुम्हाला काय काय कन्सिडर करावं लागतं, हे लेबल्स, इकडचे लेबल्स, आणि मग मध्ये लाईन चार्ट घ्यायचा की कोणता चार्ट घ्यायचा वगैरे, त्यासाठी आपल्याला वेगवेगळं कन्सिडर करावं लागतं. आता पाय प्लॉट जे आहे, आता जिथं मी इथं तुम्हाला दाखवलं की पाय प्लॉट जे आहे, इथं मॅट प्लॉट डॉट पाय प्लॉट हे आपण लागतं आपल्याला. तर ते पाय प्लॉट म्हणजे नेमकं काय, तर पाय प्लॉट इज अ बेसिकली कलेक्शन ऑफ कमांड स्टाईल फंक्शन्स दॅट मेक मॅटप्लॉटलिब वर्क सिमिलर टू मॅटलॅब. तर मॅटलॅब म्हणजे काय की मॅटलॅब म्हणून एक ग्राफिकल सॉफ्टवेअर आहे, जिथं आता हे जुनं होतं जरा टूल, माझ्यामध्ये 10-15 वर्षापूर्वी, जिथं मॅथेमॅटिकल जे फंक्शन्स असतात किंवा डेटा असेल तो ग्राफिकल स्वरूपात रिप्रेझेंट करण्यासाठी हे मॅटलॅब हे सॉफ्टवेअर यूज केलं जातं. तर सिमिलर फंक्शनॅलिटी ह्या मॅटप्लॉटलिबच्या लायब्ररीमध्ये इम्प्लिमेंट करावं लागते किंवा ते यूज केलेले आहेत. आणि पायप्लॉट म्हणून हे जे फंक्शन आहे ते आपण यूज करू शकतो. It have collection of functions and each function makes some changes to figure and this figure is to be considered to be the current figure. म्हणजे एक फिगर जे असते त्या फिगर मध्ये पाय प्लॉटचे जे काही फंक्शन्स आहेत ते वर्क होतात, आणि त्याच्यावरती आपण जे काही चेंजेस करू त्याच्यानुसार त्याच्यात कलर चेंज करणे, डेटाचा अपिअरन्स चेंज करणे वगैरे, ह्या सर्व गोष्टी आहेत त्या करता येतात ह्या पाय प्लॉटच्या याच्यानुसार. त्याच्यात एक्झाम्पल दिलंय, क्रिएट अ फिगर, फिगर क्रिएट करता येते. क्रिएट अ प्लॉटिंग एरिया इन अ फिगर, प्लॉटिंग एरिया म्हणजे जो प्लॉट करायचा ऍक्च्युअली तो एरिया क्रिएट करण्याचं काम करतो. प्लॉट सम लाईन्स इन अ प्लॉटिंग एरिया, लाईन प्लॉट करण्याचं. डेकोरेट द प्लॉट विथ द लेबल्स, म्हणजे डेकोरेशन वगैरे, या सर्व गोष्टी आहेत. प्लॉटिंग करायचं असेल आपल्याला ग्राफ मध्ये,
तर इम्पोर्ट मॅटप्लॉटलिब डॉट पायप्लॉट ॲज PLT असं लिहायचं आणि PLT डॉट प्लॉट मग त्याला 1 2 3 4 आणि y लेबल वरती सम नंबर्स असं देऊ शकतो. मग हे असं काहीतरी हे बघा आता हे लेबल वगैरे दिलेलं आहे सम नंबर्स मग शो केलेलं आहे. फक्त शो करण्यासाठी म्हणजे डिस्प्ले करण्यासाठी डॉट शो म्हणून हे फंक्शन आहे म्हणजे यूज केलेलं आहे. आता हे आपण घेणार आहोत मल्टिपल आर्ग्युमेंट्सने पण देऊ शकतो. एक्स आणि वाय ऍक्सिस वरती हा एक्स ऍक्सिस वरतीच आणि हा डेटा 1 4 9 16 असं जर असेल तर असा एक लाईन चार्ट वगैरे होतो. यालाच आपण स्कॅटर प्लॉट पण करू शकतो. इथं काही एक कॉमा ऍड केला आणि आरो म्हटलं तर इथं हा जो आहे तो स्कॅटर प्लॉट तयार होतो. ठीक आहे. तर हे जे आहे वेगवेगळे चार्ट्स आपण पुढे बघणार आहोत जेव्हा आपण आता प्रॅक्टिकली घेऊया. जे त्यावेळेस आपल्याला हे सर्व चार्ट्स आहे या वेबसाईट वरती दिलेले आहे. या वेबसाईट वरती जेवढे चार्ट्स आहेत तेवढे आपल्याला सर्व कोणतेही म्हणजे प्लॉट करता येतात किंवा आपल्याला इम्प्लिमेंट करता येतात. हे थोडं तुम्ही बघू शकता की ॲनिमेशन वगैरे आता इथे थोडं ॲनिमेशनसाठी एक प्रोग्राम दिलेला आहे. हा तुम्ही कॉपी करून तुमच्या ह्याच्यात रन करण्याचा प्रयत्न करू शकता.